अशा पद्धतीने ही स्ट्रॉबेरी आपली तयार झालेली आहे. त्याच्यावरती लावण्यासाठी आपण पान कसं करायचे ते बघूया. देठ ज्याचा तो असतो तो बघूया. त्यासाठी आपण ग्रीन दोरा घेतलेला आहे आणि मॅजिक रिंग करायची आहे. ही ओढून घ्यायची. इथे ही रिंग आपली तयार होते. ह्याच्यामध्ये या रिंगमध्ये आधी पहिली एक चेन टाकायची आहे आणि पुढे 7 सिंगल क्रोशे करायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 आणि 7 सिंगल क्रोशे घातल्यानंतर इथे एक खेचून घ्यायचा आहे हा दोरा. मगाशी जसं आपण केलं तसंच टाके एकत्र आणायचे आपल्याला. हे अशी 7 सिंगल क्रोशांची रिंग तयार होईल. पुढे पहिल्या सिंगल क्रोशामध्ये आपल्याला स्लीव स्टिच करायची आहे. इथे ही आपण स्लीव स्टिच केली. आता पुढे या 7 सिंगल क्रोशेवर 7 इन्क्रीज करायचे आहेत आपल्याला. तुम्हाला इन्क्रीज म्हणजे कळलं असेल. एक पहिली चेन घालायची आहे. पुढे त्याच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे घालायचे आहे. 1 आणि 2 प्रत्येकी 2-2 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. इन्क्रीज करायचं आहे. 4 5 आणि 6 इन्क्रीज. 5 आणि 6 अशाप्रमाणे 7चे इन्क्रीज करून घेऊया. म्हणजे एकूण 14 सिंगल क्रोशे तयार होतील आपले. दुसऱ्या ओळीवर आपण 14 सिंगल क्रोशे करून घेतलेले आहे. इन्क्रीज केलेले आहेत. त्यानंतर पहिल्या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच टाकायची आहे. ते इथे आपण ही स्लिप स्टिच टाकल्यानंतर पुढे आपण हे 7 आणि 14 असे केलेले आहेत. 7 सिंगल क्रोशे मॅजिक रिंगमध्ये आणि त्याच्यावरती 7 वेळा इन्क्रीज केलेले आहेत. म्हणजे 14 सिंगल क्रोशे झालेले आणि स्लिप स्टिच घातली. पुढे आपल्याला 4 चेन करायचे आहेत. इथेच 1 2 3 4 4 चेन केल्यानंतर एक चेन आपल्याला स्किप करायची आहे. इथे सिंगल क्रोशे पहिल्या चेनमध्ये. त्यानंतर एक HDC म्हणजे हाफ डबल क्रोशे, अर्धा खांब ज्याला म्हणतो. त्यानंतर एक DC खांब, एक सिंगल, एक हाफ DC आणि एक DC. पुढची चेन आपण स्किप करणार आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घालायची. पुन्हा 4 चेन करायचे आहेत. 1 2 3 आणि 4.
4 चेन केल्यानंतर एक चेन स्किप करायची आहे. पुढच्या चेनमध्ये SC, HDC, हाफ डबल क्रोशे आणि DC एक खांब. अशा पद्धतीने एक चेन स्किप करायची आहे आणि पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायची. पुन्हा एकदा दाखवते. एक, 2, 3, 4, 4 चेन, एक स्किप करायची आहे, एक SC, एक हाफ DC, आणि एक HDC, एक हा इथे DC केलेला आहे. अशा प्रकारे या वरती लावण्यासाठी आपण हे करून घेऊया. बघा पुन्हा 1, 2, 3, 4. पहिली स्टिच स्किप करायची आहे चैन आणि पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. त्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये एक हाफ DC अर्धा खांब. पुढच्या चेनमध्ये एक DC, खांब आणि एक चेन स्किप करून आता शेवटी आपण इथे पहिला जो केलेला आहे तिथेच आपण हे टाकणार आहोत आणि एक स्लिप स्टिच घालणार आहोत इथे. अशा पद्धतीने हे आपण 7 वेळा केले. 7 हे तयार झालेले आहे इथे. याला पुष्पाधार म्हटलं जातं. त्यानंतर शेवटी एक खेचून चेन करून घ्या एक. आणि दोरा खेचून घ्या आणि मध्ये आपल्याला एक छोटंसं एक 10-12 चेनचं एक होल्डर बनवायचं आहे, म्हणजे की चेन अडकवण्यासाठी. त्यासाठी दोरा थोडा लांब कट करून घ्या. हा इथे आपण काढून घ्यायचा आहे अशा. आणि मधला दोरा आपण हाईड केलेला आहे. एक्स्ट्राचा जो आहे तो कट करा. आता हा जो दोरा आहे आपला आपण आता हे केलेला आहे तो ओवून घ्या थोडासा. सुईमध्ये आणि थोडा इथे हाईड करून घ्या मध्यापर्यंत, सेंटरपर्यंत, जेणेकरून ते सुटणार नाही. अशा प्रकारे. आणि नंतर इथे एखादा हे उचलून याला एक स्लिप नॉट मारून घ्या इथे. अशा पद्धतीने आणि चेन करा 10 ते 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
तर 10 ते 12 चेन करा तुमच्या आवश्यकतेनुसार आणि हे खेचून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर ही जी चेन आपण केलेली आहे ती वरच्या बाजूला आपण ओढून घ्यायची आहे. अशी ही जी चेन साखळी केलेली आहे ती इथे मध्यामध्ये ओढून घ्या. पूर्ण ओढू नका, फक्त हे टोक जे आहे शेवटचं ते असंच राहू द्या आणि सुईच्या सहाय्याने ते हाईड करून टाका. 1 मिनटं. सुईमध्ये मी दोरा ओवून घेतलेला आहे आणि इथे मी तो एक गाठ मारून घेते आहे जेणेकरून तो खेचला जाऊ नये. आणि इथे बाकीचा दोरा थोडा हाईड करून घ्या असा. एक नॉट टाकून द्या इथे अशी. फक्त तो सुटू नये एवढ्यासाठी, बाकी काही नाही. ते असे आणि एक्स्ट्राचा कट करून टाका. मग अशा प्रकारे हे आपल्याला किचेन अडकवण्यासाठी आपण हे केलेलं आहे. नसेल किचेन लावायची तर आणखी साखळी मोठी करून तुम्ही पर्सला वगैरे सुद्धा ते अटॅच करू शकता. त्यानंतर हा भाग आपल्याला स्ट्रॉबेरीला चिटकवून घ्यायचा आहे. त्याच्यावर गम टाकून घ्या. बेबी बॉन्ड घेतला आहे मी इथे. असा व्यवस्थित तो चिकटला पाहिजे आणि ही स्ट्रॉबेरी वरची बाजू इथे चिटकवून द्या अशी. थोडा दाब द्या म्हणजे व्यवस्थित चिटकेल दे. थोडं सुकू द्या. हे चिटकवून सुकल्यानंतर इथे सुईमध्ये पांढरी ऊल आपण ओवून घेतलेली आहे, सिंगल दोरा. आणि इथून स्टार्ट करायचं आहे आपल्याला. हे डॉट करून घ्यायचे तसे. इथून तिरके तिरके टाकायचे आहेत. आपल्याला जसे आवडतील तसे तुम्ही टाका जेणेकरून छान दिसलं पाहिजे ते. अशा प्रकारे एक 2-2 ओळींचा गॅप घेऊन हे आपण करून घेऊयात असे. असे थोडं खेचून घ्यायचे. थोडं अंतर ठेवा. खूप जवळजवळ सुद्धा टाकू नका. ही एक ओळ पूर्ण झाल्यानंतर 2च्या गॅपने खाली या. या दोघांच्या मध्ये असे करत जा. हे असे सगळे करून घेऊयात आपण. इथपर्यंत 2-2 ओळींचा साधारण गॅप ठेवा आणि दोघांच्या मध्ये असे ते करत जा. आपण करून घेऊयात ते. काही ते आपण थोडं खाली घेऊयात.
दोन्ही असे एकत्र आणा. हे गाठ मारून ते आत दडून टाक. हात खेचून घ्या आणि उरलेलं कट करून टाक. अशा पद्धतीने सुंदर अशी स्ट्रॉबेरी तयार झालेली. आपण किचेन लावून घेऊया त्याला. हा हुक जो आहे तो आपण किचेनमध्ये अडकवलेला आहे आणि इथे आपण वरती चेन केलेली आहे. चेनचा लूप केलेला आहे तो त्यात अडकवून घ्या आणि पकडच्या सहाय्याने हे लूप तो व्यवस्थित चेन ती व्यवस्थित लावून घ्या. याच्यामध्ये निघाली नाही पाहिजे. बघा अशा प्रकारे सुंदर अशी आपली स्ट्रॉबेरी तयार झाली. माझा हा व्हिडिओ आवडला तर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. धन्यवाद.